नक्कीच दसरा मेळावा, शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे वाजत गाजत हा अतिशय मोठा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून येणारा शिवसैनिक असणाऱ्या इथे खूप मोठ्या प्रमाणात हा दसरा मेळावा आम्ही साजरा करतो आहोत आणि सर्व शिवसैनिक, सर्व मुंबईतले पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत, नगरसेवक तसेच नवनिर्वाचित महिला पुरुष विभाग प्रमुखसुद्धा आज इथे आलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात हा दसरा मेळावा साजरा होईल. याचं कारण लवकरच अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा तोंडावर आहेत, त्याच्यामुळे या दसरा मेळाव्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. दुसरीकडे दरवर्षी दसरा मेळाव्यात अनेक गौप्यस्फोट होतात, पक्षप्रवेश होतात. यंदाच्या दसरा मेळाव्यातही तसंच काही आम्हाला पाहायला मिळेल का? नक्की वेट अँड वॉच. बऱ्याच गोष्टी तुम्हाला लवकरच बघायला मिळतील. आता श्राद्ध पक्ष असल्यामुळे बऱ्याच ज्या काही एंट्रीज आहेत किंवा जे काही पक्षप्रवेश आहेत हे थांबलेले आहेत, परंतु तुम्हाला नक्कीच चांगले पक्षप्रवेश किंवा एक गौप्यस्फोट नक्कीच या दसरा मेळाव्याला बघायला मिळेल. नक्की हा गौप्यस्फोट कुणासंदर्भात? मला असं वाटतं की काहीतरी थांबूया आपण, काही गोष्टी या तेव्हाच उघड झाल्या तर जास्त चांगले. त्याच्यामुळे तुम्हाला त्या दिवशी नक्कीच काहीतरी गौप्यस्फोट दिसणार आहे. पुन्हा एकदा उभाटा पक्षालाच धक्का देण्याच्या तयारीत आहात का? कारण अनेक नेते संपर्कात असल्याचं मागे देखील आपण म्हटलेलं होतं. एक लक्षात घ्या, कुणाला धक्का देण्यापेक्षा आमचा पक्ष हा मजबूत करणं हे आम्हाला जास्त गरजेचं वाटतंय. त्याच्यामुळे धक्का कुठल्या कुठल्या पक्षाला मिळेल हे तुम्हाला त्याच दिवशी समजेल. संजय राऊतांकडनं विखारी टीका ही अजूनही सुरूच आहे. मग ते आनंद दिघेंच्या संदर्भातली असो किंवा एकनाथ शिंदेवरती देखील आज त्यांनी तोफ लागलेली आहे. ज्यावेळी राजन विचारेंनी जर का त्यावेळी माघार घेतली नसती, शिंदेंना ते स्थान मिळालं नसतं असं संजय राऊत काय बोलतात ह्याला फार महत्त्व देणं आम्हाला गरजेचं वाटत नाही आहे. आज ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी संजय राऊत यांना जोडे मारो आंदोलन झालेलं आहे. तसंच उद्या मुंबईत सुद्धा हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर संजय राऊत यांना आता जोडे खायचीच वेळ आलेली आहे. काही दिवसाने ते रस्त्यावर कपडे फाडून फिरताना सुद्धा दिसतील, कारण या माणसाची मानसिक स्थिती ही बिघडलेली आहे. त्याच्यामुळे रोज उठून टीका करणं आणि टीका करणं ह्याच्या पलीकडे या व्यक्तीला काहीच कळत नाही आहे. आणि आता तर आनंद दिघेंच्या संदर्भात सुद्धा त्यांनी जे बोललेलं त्याचा तर आम्ही निषेध करतोय आणि अशा पद्धतीने त्यांच्या जे मनात होतं ते आता तोंडावर आलेलं आहे असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने राजेश मोरेंनी संजय राऊतांना मारण्याची गोष्टी केल्या होत्या, जी भाषा केली होती, त्यालाच उत्तर हे अंबादास दानवेंनी दिलेलं आहे. येऊन हात लावून दाखवा, मत असेल तर असं चूक. मला वाटतं अंबादास दानवे असतील, हे सगळेजण मला एक चांगले विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेले आहेत. अशा पद्धतीने अशी भाषा करणं, कारण संजय राऊत यांनी बरेच प्रयत्न करून बघितले की कुठेतरी गोंधळ निर्माण व्हावा, कुठेतरी अशांतता निर्माण व्हावी. मग ते अगदी पुतळ्यावर रंग टाकण्यापासूनचा विषय असू दे, परंतु सगळ्याच गोष्टी त्यांच्या अंगलट येत आहेत असंच दिसतंय. त्याच्यामुळे वेगवेगळे विचार प्रत्येक वेळेला विषय घेऊन समोरच्याला थोडंसं उकसवण्याचं काम यांच्याकडून होतंय असं दिसतंय. त्यांना निवडणुकीला समोरं जाताना कुठलेही प्रगतीचे मुद्दे नाही आहेत. पुढे काय करायचं, कशा पद्धतीने मुंबईला पुढे घेऊन जाऊ हे बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने ते प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळ्या खुसपटा काढतात. सेना भवनमध्ये एक बैठक झाली, त्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत होते आणि काही शिवसैनिकांना, प्रामुख्याने ठाण्यातले पदाधिकारी होते, मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी मनसेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधावा, समन्वय ठेवावा अशा सूचना केलेल्या आहेत. अप्रत्यक्षरित्या दोन्ही भाऊ हे एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरेंनी देखील आज अंबरनाथचा दौरा केला, तिथे देखील बैठकांचं सत्र सुरू होतं. कसं पाहतात, किती आव्हान वाटतं? कसं गंमत वाटते की राज ठाकरेजी अजून काही बोलत नाही आहेत युतीच्या संदर्भात की आम्ही एकत्र लढणार आहोत, नाही लढणार आहोत. परंतु उद्धव ठाकरेंना एवढी घाई लागलेली आहे की ते प्रत्येक वेळेला आम्ही कशी युती करणार आहोत, आम्ही कसे एकत्र येणार आहोत हेच सांगत असतात. आत्तापर्यंत राज ठाकरेजी यांनी याच्या संदर्भात काहीच बोललेले नाही आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू तर सरकलेलीच आहे. त्यांची जी युती आहे काँग्रेसबरोबरची, ती राहणार आहे की नाही हेही त्यांना माहिती नाही आहे. त्याच्यामुळे आता कोणीतरी आमचा हात पकडा आणि येणं केनं प्रकारेनं आम्हाला मुंबई महानगरपालिकेवर परत एकदा यायचंच आहे, कारण त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आपण जर बघितलं दोन्ही ठाकरे बैठका पडतात आणि पदाधिकाऱ्यांना एकच सूचना दिली जाते की मतचोरी होत आहेत, मतदारांकडे आता लक्ष द्या असं. मला वाटतंय की कफन चोरी करणाऱ्यांनी आणि खिचडी चोरी करणाऱ्यांनी ह्या मतचोरीच्या बद्दल फार बोलू नये. आधी तुम्ही कशा पद्धतीने मुंबईकरांचे काय काय चोरी केलेले आहेत याचा लेखाजोखा लवकरच शिवसेनेतर्फे मांडला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव